तानाजी सावंत यांनी निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर आज 8 महिने झाले, परंतु निवडून दिलेल्या मतदारांचं साधं आभार मानण्यासाठी सुद्धा त्यांनी दौरा केलेला नाही। निवडून आल्यानंतर एक दिवस सुद्धा मतदारसंघामध्ये ते आलेले नाहीत। त्यांना त्यांची आमदारकी, त्यांच्या उद्योगधंद्याला संरक्षण पाहिजे होतं म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि पुण्यामध्ये बसून ते त्यांचे उद्योगधंदे त्या ठिकाणी सांभाळत आहेत। परंतु ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ते सर्व मतदारांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं विकासाच्या दृष्टीनं नुकसान होत आहे। आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला असताना सुद्धा तुम्ही मतदारसंघातल्या विकासासाठी, लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे। त्याच्या उलट मला माझा पराभव 1,500 मतांनी झाला तरी सुद्धा जवळजवळ 50% लोकांनी मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळं पराभव झाला असताना सुद्धा मी मतदारसंघामध्ये लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करत आहे। तानाजी सावंत जे मतदारसंघात आज तागायत इलेक्शन होऊन जवळपास निकाल लागल्यानंतर 9-10 महिने होत आले, त्या मतदारसंघात साधं फिरकलेले सुद्धा नाहीयेत आणि त्यांचं असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये। याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते 2019 साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं जवळपास 3 वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मला खासगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमची सुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे आणि ते स्पष्ट शब्दात बोलले जातात की बाबा मी मतदाराला विकत घेतलेल्याची ती भाषा करतात। अशा बगरूर तानाजी सावंतांचं नेमकं करायचं काय? कारण 10-10 महिने जर मतदारसंघातील आमदार जर गायब होत असेल आणि अधिवेशन 3 अधिवेशन झाले, त्या 3 अधिवेशनापैकी एकाही अधिवेशनात त्यांनी साधा एक प्रश्न सुद्धा या मतदारसंघातील लोकांकरता उपस्थित केलेला नाही। जवळपास 1,05,000 मतदारांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही ते पात्र उतरत नाहीयेत आणि मतदारसंघाकडे त्यांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळं आज पवन चक्की सारखा वाशी तालुक्यातील प्रश्न असेल, जवळपास 8 ते 10 शेतकरी तिथं 8 दिवस उपोषणाला बसलेले होते, त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये। आज पेरणीचे एवढे मोठे दिवस आहेत, आज पेरणीचं इथं बियाणं आलेलं आहे का, खत कुठल्या पद्धतीचं इथं उपलब्ध आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही। आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशाल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा, त्याबद्दल आम्हाला काळजी नाही। कारण इथं प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदाराची या मतदारसंघाला गरज आहे, जी की तुमच्याकडून कधीही होऊ शकणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।